मैत्रिणीच्या जाचाला कंटाळून 23 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन। नाशिकमधील धक्कादायक घटनेने खळबळ। अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। 2 मुली व एका तरुणाच्या जाचाला कंटाळून 23 वर्षीय तरुणाने जीवन संपवलं आहे। नाशिकच्या सिडको कामटवाडे परिसरात ही घटना घडली आहे। आर्थिक व्यवहार आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याचे तरुणाने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे। ललित बाळासाहेब कोयटे असं मृत तरुणाचं नाव आहे। ललितने सुसाईड नोटमध्ये मैत्रीण जिज्ञासा, मीना आणि ओंकार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। या तरुणाचा बळी मंदिराजवळ त्याच्या कॅफेचा व्यवसाय होता। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ललित याने त्याची मैत्रीण जिज्ञासाकडून 1 लाख रुपये घेतले होते। 1 लाखापैकी ललितने 40,000 रुपये परत केले होते, तर 60,000 रुपये देणं बाकी होतं। ललित उरलेले पैसेही देणार होता, मात्र ललितची मैत्रिणीसह आणि दोघांनी त्याच्याकडे पैशाचा तगादा लावला होता। मैत्रिणीने घरी येऊनही गोंधळ घातला होता। तिघेही ललितच्या मित्रांना फोन करून पैशाच्या व्यवहाराबाबत सांगत होते। त्यात ओंकारने देखील ब्लॅकमेलिंग केल्याचं ललितने सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं आहे। ललितने बाईक आणि आईचे दागिने विकून मैत्रिणीला पैसे दिले होते, मात्र जिज्ञासाने उरलेल्या पैशाच्या बदल्यात 4चाकी गाडीची मागणी केली होती। या सर्व गोष्टींना कंटाळून ललितने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत। ललितच्या 2 मैत्रिणी आणि 1 मित्र यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक तपास अंबड पोलीस स्टेशन करीत आहेत।